युवा हा सामाजिक दुवा. आजचा युवा वर्ग समाजाच्या प्रगतीचा खरा आधारस्तंभ आहे. म्हणूनच युवकातील ऊर्जेला सकारात्मक आणि समान हिताच्या योग्य मार्गावरून त्यांना स्वकल्याण साधता यावे या उद्देशाने परमपूज्य कानिफनाथ महाराजांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांमध्ये आत्मप्रेरणा शिबिर संपन्न होतात. समाजाच्या जडणघडणीत युवकांची भूमिका, त्यांचे कार्य नेहमीच महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच आजच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी परमपूज्य कानिफनाथ महाराज हजारो युवकांना आत्मप्रेरणा शिबिराच्या माध्यमातून जीवनाविषयक यथार्थ मार्गदर्शन करतात. नाशिक येथेही दिनांक 3 व 4 रोजी हजारो युवक युवतींनी परमपूज्य कानिफनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या आत्मप्रेरणा शिबिरातील उपक्रमही युवकांच्या मनगट मेंदूला अर्थातच मनाला, शरीराला व बुद्धीला सकारात्मक चालना देणारे आहेत. नाशिक येथेही या शिबिराची सुरुवात सकाळी 6 वाजता व्यायाम आणि योग साधनेने ऐहिक कर्माकरिता शरीर सुदृढ असणे अधिक महत्त्वाचे. त्यासाठी आजच्या युवकाने व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा संकल्प शिबिराच्या प्रारंभीत केला जातो. या शिबिरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून परमपूज्य कानिफनाथ महाराज युवकांची मनस्थिती जाणतात. आजच्या अफाट विश्व पसाऱ्यातून नेमके काय घ्यायचे आहे, चांगले वर्तन, चांगले विचार किती महत्त्वाचे आहेत, आत्मप्रेरणा म्हणजे नक्की काय, हे मोठ्या खुबीने युवा शक्तीला समजावतात. विविध खेळ खेळताना हो आनंदाची अनुभूती घेतात. आजच्या युवा शक्तीला जर आध्यात्मिक विचारांची साथ मिळाली तर आजची युवा पिढी स्वकल्याणाबरोबरच विश्वकल्याणकारी विचारांची आणि कार्याची कास नक्कीच धरेल. ऐकूया अशाच काही युवक युवतींच्या प्रतिक्रिया. श्री गुरुदेव दादाश्री. माझे नाव शुभांगी कैलास कदम. मी इथलीच आहे, नाशिकची. मी पहिल्यांदा शिबिर अटेंड केलंय आणि या शिबिरात येऊन मला इतका आनंद झालाय की जो मी आज शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. तुम्ही जे आत्मप्रेरणेविषयी सांगितलं आणि आज ही ज्ञानाची शिदोरी इथून घेऊन जाताना इतकं छान वाटतंय ना की असं वाटतं की तुमचे शब्द कानावर नेहमी पडत राहावेत. दादाश्री, माझं नाव गौरव सुधाकर जाधव. मी मनमाडून आलो आहे. माझा डिप्लोमा झाला आहे सिव्हिलमध्ये. मी जेव्हा शिबिरामध्ये आलो तेव्हा मला शिबिर काय काहीच माहीत नव्हतं. पण मी 2 दिवस विचार केला की नेमकी आत्मप्रेरणा म्हणजे काय. तर मला आत्ता कळलं की आत्मप्रेरणा म्हणजे असं, आयुष्य म्हणजे जगणं नाही, आयुष्यामध्ये एक चांगला माणूस म्हणून कसं जगता येईल ते म्हणजे आत्मप्रेरणा.